कधी कधी न भाजीला काय करावे आणि काय नाही सुचत नाही, किंवा मग आपल्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खावंसं वाटते. तर अशा वेळेस मस्त अशी घरच्या साहित्यात आपण आज बघणार आहोत बेसन गोळ्याची आमटी. बनवायला अगदी सोपी आहे. चला तर बघूत कशी आहे रेसिपी. श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी अंजलीच रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत बेसन गोळ्याची आमटी. तर त्यासाठी साहित्य बघू. इथे घेतलेले आहे थोडेसे खोबऱ्याचे काप, 8-9 लसणाच्या पाकळ्या, 2 चम्मच धने, थोडेसे शेंगदाणे, 1 चिमूटभर शहा जिरं, थोडंसं दगडी फूल, दालचिनी, 2 लवंगा, 2 मिरे, 1 कांदा उभा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, गरजेइतकं लाल तिखट आणि 1 चम्मच पांढरे तीळ. आता आपण सर्व मसाले तेलामध्ये भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथं थोडं तेल घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप छान भाजून घेऊ. खोबऱ्याचे काप आपल्याला मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तरी ते काप भाजून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता त्याच तेलामध्ये आपण लवंगा आणि मिरे भाजून घेणार आहोत. ते पण त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. थोडीशी दालचिनीचा तुकडा भाजून घेऊ. आता त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे पण मस्त आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. मसाले भाजताना मस्त त्याच्यामधला कच्चेपणा निघून गेला पाहिजे, या पद्धतीने भाजायचे. शेंगदाणे पण भाजून झालेत. आता आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ. तर दगडी फूल भाजून घेऊ. दगडी फूल भाजून झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊ. आता कांदा भाजून घेऊ. कांद्याला भाजायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळं गॅस मोठाच ठेवायचा आणि कांदा मस्त ब्राऊन कलर आल्याच्या नंतर काढून घ्यायचा. आता कांद्यामध्येच आपण सफेद तीळ भाजून घेणार आहोत. तीळ खूप उडतात, त्याच्यामुळे कांद्यामध्ये भाजले तर ते व्यवस्थित भाजले जातात. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण काढून घेऊ. आता तव्यावर परत थोडंसं तेल घालते. आता आपण सगळ्यात शेवटी धने भाजून घेणार आहोत. धने थोडेसे भाजले गेले की याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या, शहा जिरं घालायचं आणि ते धन्यासोबत परतून घ्यायचं. आता आपण गॅस बंद करू आणि त्याच्यामध्ये गरजेइतकं लाल तिखट घालू. लाल तिखट फार लवकर करपते, त्याच्यामुळं गॅस बंद करायचा. तरी ते सर्व मसाला भाजून झालेला आहे. आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. त्याच्यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर घालू, चवीपुरतं मीठ घालू आणि हे वाटण मिक्सरला बारीक फिरून घेऊ. तर या पद्धतीचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. वाटण एकदम स्मूथ बनवायचं आहे. त्याच्यामध्ये मसाल्याचे बारीक सारीक कण नाही राहिले पाहिजेत. आता वाटण साईडला ठेवू आणि बेसन गोळ्याची तयारी करू. तर इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गरजेइतकं लाल तिखट घालू, थोडीशी हळद घालू, चवीपुरतं मीठ घालू. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बेसन पीठ छान मळून घेऊ. तर बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं. तर इथे आपलं बेसन गोळ्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं. वाटण तयार झालं, आपलं पीठ पण मळून झालं. आता आपण आमटी फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल घालू. तेल गरम झाला. आता मोहरी घालू. मोहरी छान तडतडली. आता जिरे घालू. जिरे तडतडले. आता याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालू. हे वाटण आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर हे वाटण 3 ते 4 मिनटं परतून घेतलेले आहे. आता मस्त या वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी आमटी बनवायची तेवढं पाणी घालायचं आणि तयार केलेल्या पिठाचे या पद्धतीने बेसन गोळे बनवून घ्यायचे. तरी इथे सर्व बेसन गोळे टाकून झालेले आहेत. आता आपण हे बेसन गोळे 5 ते 7 मिनटं छान शिजवून घेणार आहोत.
हे बेसन गोळे आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. आता 5-6 मिनटानंतर चेक करू बेसन गोळे छान शिजले का. तर बघू शकता, हाताने दाबले तर ते पूर्ण दबतात. आपले बेसन गोळे शिजवून तयार झालेले आहेत. आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालून आणि गॅस बंद करू. तरी ते तयार झालेली आहे मस्त अशी बेसन गोळ्याची भाजी. आता आपण ती सर्व करू. ही भाजी तुम्ही डाळ भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. तर मी आज मस्त ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. तर कशी वाटली बेसन गोळ्याची आमटी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.